आज आपण डायरेक्ट अशा गावात गेलो होतो ज्या गावाला एक महाराष्ट्रात झाडांचं गाव म्हणून ओळखलं जातं. सगळं काही सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, आज ना आपण डायरेक्ट सगळे निघलो होतो सिन्नरला. तर कशाला तर आपल्या गाडीला नाही सर्व्हिसिंग करायची आणि त्यात ते एवढं सकाळी गेलतो की आपलाच नंबर पाहिला होता. आता लगेचच गाडी त्यांनी मध्ये घेऊन टाकली होती. नंतर डायरेक्ट मध्ये जाऊन बसलो होतो पोकटची एसीची हवा खायला. त्यानंतर गाडी एकदम ओके मध्ये सर्व्हिसिंग वगैरे करून तिने धुवून देत होते. त्यानंतर आपल्याला लागली होती भूक आणि त्यात सिन्नरला आलोय म्हणजे बघू देतो वडापाव खाला नाही असं कधी झालं नाही आणि त्यात खाला नाही मग असं वाटतं गेलपडा झालं आपलं. आता तिकडे जाऊन बी होते पायलीचे 50 नंबर पण आपला नंबर कधी लागत ते बी माहित नव्हतं. शेवटीला भाऊ इकडून तिकडून जाऊन लागलाच भाऊ आपला नंबर. त्यानंतर डायरेक्ट आपण 20 रुपयाचा वडापाव डायरेक्ट 30 रुपये चटणी वाटून घेतली. कसं आहे भाऊ पैसा वसूल झाला पाहिजे. तर दुपारी जाता जाता म्हणलं भोकणी गाव तरी एकदाच बघून जाऊ, ऐकले या गावाबद्दल. आणि खरंच त्या मापात गावाची जास्त प्रगती होईल ती दिसूनच येतो तिथे जाऊन पाहिलं तर. म्हणजे एकदम डायरेक्ट जुन्या काळातलं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या कामात लाकडाचा पुरेपूर वापर केलाय तुम्ही पाहू शकता. हा प्रकल्प तर आपण पहिल्यांदाच पाहिला होता म्हणून विशेष वाटल्या गोष्टी. आणि ना भोईडा डायरेक्ट फुकट रोप वाटप कधी ना व्यायाम करणार पोर डायरेक्ट दुपारी उन्हात व्यायाम करत होते म्हणून. रोड रोलर जगह पे घर 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 तर दुपारी कशाची कोरडं जाऊ म्हणून आपण थंड थंड घेतलं. आता इथपर्यंत ब्लॉग बघितला तेवढं फॉलो करून टाका की राव.